कृष्णा, राधे राधे, सुप्रभात. कशा आहात तुम्ही सर्वे? आय होप सर्वे आनंदित असेल आणि मजेत असेल. तर मी नेहा सोनटके स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नेहास व्लॉग. तर आज होता गुढीपाडवाचा दिवस. सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांकडून माफी मागते, कारण हा व्लॉग तुम्हाला थोडा उशिरा मिळत आहे. तर गुढीपाडवाचा दिवस म्हटलं की आपल्या सगळ्या बायकांसाठी म्हणजे धावपळीचा दिवस, म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात, नवीन आशा, नवीन संकल्प आणि भगवंताच्या कृपेने भरलेला एक सुंदर दिवस. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घरातील गुढीपाडवाची पूर्ण दिनचर्या. तर आजच्या दिवशी मी ब्रह्ममुहूर्तावर उठले आणि या दिवशी मी उठल्या पहिले भगवंतांना कृतज्ञता व्यक्त करते, जी की माझी रोजची दिनचर्या आहे. तर आता मी इथे किचनमध्ये आले आहे, कारण मला उठल्या गरम पाणी प्यायची सवय आहे. गरम पाणी पिल्याचे भरपूर असे फायदे आहेत, जे की मी तुम्हाला पहिलेच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. तसं तर मी माझ्या रोजच्या दिनचर्याची सुरुवात ब्रह्ममुहूर्तावरच उठून करते. तर आज मी थोडंसं उशिरा उठले, कारण मला रात्री झोपायला उशीर झाला होता त्यामुळे. तर इथे आता जवळपास 4:15 वाजले होते आणि जेव्हा की मी 3:30लाच उठते. तर उठल्या मग मी पाणी वगैरे पिलं आणि थोडंसं बाहेरची हवा, कारण बाहेरची जी सकाळची ताजी हवा असते ती आपल्याला खूपच अशी रिफ्रेशमेंट देते. तर उठल्या छान असं बाहेर आले आणि बघितलं तर एकदम शांतमय असं वातावरण होतं बाहेर. जिकडे तिकडे काहीच आवाज नाही, फक्त थोडे पक्षी किलबिल करत होते. आजच्या दिवशी मला न कळत तो उशीर झालाच होता. तर मी म्हटलं आज हलकी फुलकी अशी वॉक करून घेते. त्यानंतर मग मला योगा तर करायला आज काही वेळच नव्हता. तर आज मी फक्त 10 मिनिटाचं प्राणायामच केलं होतं, कारण वेळच नव्हता व्यायाम वगैरे करायला. तर मग मी वॉक करत होते. वॉक करता विचार करत होते की आज दिवसभराचे काय काम आहे, कसे आवरायचे आहे. मी विचार करते की पटापट कामं कशी आवरली पाहिजे. कारण बघायला गेलं तर एका भक्ताची लाईफ ही साधी सरळ नसते, कारण त्याच्या लाईफमध्ये, त्याच्या आयुष्यात अशी खूप काही कामं असतात, खूप काही सेवा असतात, खूप काही अशा गोष्टी असतात करण्यालायक. तर आता इथे बघा श्री जे झोपला होता, कारण मी जेव्हा झोपून उठले तर मला असं वाटलं तो पण आता उठेलच, कारण त्याची झोपमोड मधात झालीच होती. तर मी म्हटलं हा उठला तर आपले कामाला आणखीच उशीर होणार. तर मी त्याला कसं तरी करून परत झोपवलं आणि तो झोपून गेला होता. मग मी थोडाफार वॉक केल्यानंतर मग प्राणायाम करायला बसलं. 10 मिनिटात मी पटकन प्राणायाम आवरून घेतलं. प्राणायाम केल्याने आपल्याला दिवसाची जे काही थकावट येते किंवा आपल्याला जी ऊर्जा पाहिजे नसते ती आपल्याला प्राणायाममधूनच मिळते. म्हणून मी न चुकता प्राणायाम हे करतेच. प्राणायाममध्येच माझं मन, माझं डोकं असे शांत असते, जे की मला आणखी ऊर्जा देते नवीन काम करायसाठी. असं तर भगवंताच्या नामस्मरणाने आपण सुरुवात केली तर दिवस आपला उत्तमच जातो. तर आता इथे मला आंघोळीला जायचं होतं. त्या पहिले मी डोक्याला तेल लावून घेतलं, कारण आज डोकं धुवायचं होतं, म्हणजे हेअर वॉश करायचं होतं. त्यामुळे मग मी केसाला असं तेल लावून घेतलं आणि नंतर मग मी आंघोळ करायला गेली. तर इथे आता जवळपास 4:30 वाजून गेले होते आणि मंगल आरतीची वेळ तर झालीच होती, पण आज मला उशीरच होणार होता मंगल आरती करायला. आजची मंगल आरती मी 4:45 वाजता केली होती. तर गुढीपाडव्याचा दिवस असते की सर्व गोष्टीसाठी आपली धावपळच असते, कारण आपल्याला भरपूरशा गोष्टी करायच्या असतात, भोग बनवायचं असते. तर गुढीपाडव्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी असा खास असतो आणि त्या दिवशी तर हमखास असं ब्रह्ममुहूर्तावर उठूनच आपल्याला जी काही दिनचर्या दिवसाची ती सुरुवात करायची असते. तर आता इथे माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि छानशी अशी मी पिवळ्या कलरची साडी नेसून घेतली होती, कारण आज होता गुढीपाडवा. त्यानंतर इथे तिलक वगैरे लावून घेतलं, कारण तिलक लावल्याविना आपली मंगल आरतीला सुरुवातच नाही होत असं मला वाटते. मग तिलक हे लावते. तर आता इथे मी आले मंगल आरतीची तयारी करायला. तर असं असते ना की जेव्हा आपण भक्तीमध्ये नसतो ना, तेव्हा आपल्याला काहीशा गोष्टी अशा माहीतच नसतात, की छोट्या गोष्टी की असं करायचं तसं करायचं. पण जेव्हा आपण खरं अर्थाने भक्तीत येतो तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अशा माहिती पडतात. तर इथे आता मी भगवंताला उठवून घेतलं. बऱ्याचशा लोकांना असं वाटते की भगवान श्रीकृष्णाची सेवा करणं, त्यांची पूजा अर्चना करणं हे खूप कठीण काम असतं. त्यांना असं करणं, त्यांना तसं करणं, त्यांच्यासाठी इतके भोग बनवणं वगैरे. तर नाही, असला भाग नसतो. जेव्हा आपण खऱ्या अर्थाने भक्तीत येतो तेव्हाच आपल्याला खऱ्या भक्तीचा आनंद काय आहे तो माहिती पडते. कारण जो भक्तीत आहे, जो भक्तीत खरंच डुबलेला आहे, तोच सांगू शकतो की कृष्णाच्या भक्तीमध्ये किती आनंद आहे आणि कृष्णासाठी जे काही केलं ते खूप कमीच आहे आपल्या. तर म्हणून इथे आता भगवंताला मी छानपैकी उठवलं, त्यांची मंगल आरती करायला घेतली. तर मंगल आरती करण्याच्या मागे पण खूप मोठे कारण असतात. आपल्याला जेव्हा आपण भक्तीमध्ये नसतो, खास करून तर कृष्णाच्या भक्तीमध्ये असं असतं की तुम्ही वृंदावनात वगैरे जा, तुम्हाला कुठल्याही मंदिरात जा, तुम्हाला सकाळी ती मंगल आरती झालेलीच दिसणार. कारण तिथे तसं नियमच आहे की भगवान श्रीकृष्णाची आरती किंवा कुठल्याही मंदिरातली आरती ही सकाळी होतेच. पण जर तुम्ही भक्तीत नसाल तर तुमच्या आजूबाजूला जे काही मंदिरं आहे तुम्हाला दिसेल की तिथे तर सकाळी काही मंगल आरतीच होत नाही. मी तर असे पण लोक बघितले की ज्यांना मंगल आरती असं काही होते, यातला काही भागच माहीत नाही की मंगल आरती पण होत असते म्हणून.
सुरुवातीला मला पण नव्हतं माहीत की मंगल आरती पण काही प्रकार आहे म्हणून. जेव्हा मी भक्तीत आली, जेव्हा मला खरंच कृष्णाची अशी भक्ती भेटली, त्यानंतरच मला माहिती पडलं की भगवंताची अशी मंगल आरती केली जाते. सकाळी या वेळेत उठून मंगल आरती केली जाते, त्यांचं नामस्मरण घेतलं जाते, त्यांची गुरुची प्रार्थना केली जाते. तर या सर्व गोष्टी मला भक्तीत येऊनच माहीत झालं. तर इथे मंगल आरती वगैरे झाली. मंगल आरतीमध्ये जसं गुरुवाष्टकम म्हणतो, त्यानंतर नरसिंह आरती म्हणतो, त्यानंतर तुलसी महाराणीची आरती केली जाते. त्यानंतर आपण बसून भगवंताची छान लीला गायची, त्यांना शिष्टाष्टक म्हणायचं, 10 नामप्रात जे आपल्याकडनं नाही झाले पाहिजे ते म्हणायचं, भगवंताची स्तुती गायची, त्यानंतर गुरुला प्रार्थना करायची आणि आपल्या जपाला सुरुवात करायची. तर असा असते हा मॉर्निंगचा रुटीन. हा आमचा डेलीचा रुटीन असते. पण एखाद्या वेळेस कधी ना कधी आम्हालाही उशीर होतो, कधी कधी सुटून पण जाते, पण जपा कधी सोडायचा नसतो. तर इथे जपा वगैरे झाला आणि जपा झाल्यानंतर मग इथे 7:30 वाजले होते आणि बघा इथे बाहेर आल्या किती सुंदर असं सूर्याचा उदय झाला होता. तर सूर्य भगवान जेव्हा येतात आपल्या दारात तेव्हा खूप असं पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटते. तर आज तर माझ्या थोड्याफार माळा राहिल्या होत्या, कारण मी आज जपा करायला थोडा उशीर केला होता. तर मी म्हटलं आता चला घरातलं आवरून घेऊया, कारण आज पूजाही करायची आहे, गुढीपाडव्याच्या निमित्ताने छान छान भोग पण बनवायचे आहे. तर इथे सर्वप्रथम तुळशीला बाहेर ठेवायचं होतं उन्हात, कारण ऊन बाहेर आली होती. तर मी म्हटलं पहिले तुळशी महाराणीचा ड्रेस आहे तो बदलवून घेते. तर इथे छान नवीन वस्त्र असं घालून दिलं तुळशी महाराणीला आणि मग बाहेर नेऊन ठेवलं. तर बाहेर इतकी छान ऊन होती कोवडी, पण काय झालं माहीत नाही, नंतर 12च्या नंतर आमच्या इकडे पाऊस पडला. तर ते तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. तर इथे आता मग मला सर्व आवरायचं होतं देवघरातलं. तर हे आमचं छोटंसं असं भगवंताचं अल्टर आहे. हे आमचं आता रेंटचं घर आहे, त्यामुळे आम्ही असं अल्टर वगैरे काही बनवून नाही घेतलं. तर काही महिन्यातच आम्हाला नवीन आमच्या घरी शिफ्ट व्हायचं आहे, त्यामुळे आम्ही विचार केला की सध्या जसं आहे तसं आपण फॉलो करू आणि त्याचं ॲडजस्ट करू, कारण आपल्या घरी गेल्यानंतर आपल्याला आपल्या सोयीनुसार असं छान बनवून घेता येते. तर त्यामुळे आम्ही सध्या असंच केलं, अल्टर जसं आहे तसं ॲडजस्ट केलं आणि जशी सजावट करता येईल तशी त्याप्रमाणे, खूप छान अशी तर नाही पण जितकी होईल तितकी तरी केली. तर इथे आता सर्वप्रथम जे काही फोटोज वगैरे आहे आमच्याकडे ते आम्ही छान काढून घेतले, कारण इथे आता जे नवीन तुम्हाला चादर दिसते ते हातरून वगैरे असं काढून घेतलं. त्यानंतर दुसरी चादर ओढली. तर त्या पहिले हे टेबल वगैरे छान असं पुसून घेतलं. हे तर 7 दिवसातून एकदा मी करतेच, त्यामुळे एवढी धूळ तिथे जमत नाही आहे. आणि दुपारच्या वेळेला मी ती खिडकी लावूनच ठेवते, कारण बाजूनी आमचा रोड आहे, तर तिथनं धूळ अशी येतच राहते. तर खिडकी वगैरे लावून ठेवली तर एवढी धूळ तशी काही जमत नाही तिथे. तर इथे छान अशी मी लाल कलरची जी बेडशीट होती ती टाकून घेतली, कारण आज सणाचा दिवस होता, त्यानिमित्ताने लाल पिवळं असं कलर जर आपण पूजेसाठी वापरले तर ते शुभ असते म्हणून. तर मग मी अशी लाल बेडशीट टाकून घेतली. त्यानंतर जे फोटो वगैरे होते ते पुसायला घेतले. आमच्याकडे एक छोटासा लाकडी देवघर आहे, तो म्हणजे असं आपण दिवाळीला अटकवायचा आहे तो. तर मला कोणीतरी सांगितलं होतं की भगवंताला कधीच असं दिवाळीवर अटकवायचं वगैरे नाही, तर जे काही आहे तुम्ही एकतर खाली ठेवायचं किंवा टेबलवर वगैरे ठेवायचं. तर मग जेव्हा श्रीजे छोटा होता त्यावेळेस मी तसं केलं होतं, कारण श्रीजे नेहमी ते देवघरात येऊन दिवाला वगैरे हात लावायचा, तर हात भाजायची भीती राहत होती. त्यामुळे आम्ही तेव्हा जेव्हा तो 1 वर्षाचा होता वगैरे तेव्हा आम्ही ते देवघर असं दिवाळीला लटकलं होतं. तर आता मी असं टेबलवर ठेवून घेतलं आणि आता थोडाफार तो समजदार झाला आहे, तर त्यामुळे त्याला समजते की काय गोष्ट केली पाहिजे, काय गोष्ट नाही केली पाहिजे तेवढं. तर त्यामुळे तेवढं काही प्रॉब्लेम होत नाही. तर इथे आता छान फोटो वगैरे पुसून घेतले आणि मग मी भगवंताचं स्नान करायला घेतलं. तर स्नान करायच्या पहिले त्यांचे जे काही वस्त्र घालायचे आहे ते पहिले काढून घेते, कारण मला असं वाटतं की त्यांना स्नान केलं की असं वाटतं की त्यांना थंडी वगैरे भरेल. तर हे बघा, ही अशी बास्केट आहे, त्याच्यामध्ये बरेचसे असे भगवंताचे वस्त्र आहे छान. तर मी अशी पॉकेटमध्येच ठेवते, म्हणजे जे आपल्याला आपण घेतो त्यावेळेस आपल्याला जे त्याच्यासोबत कॅरी बॅग भेटते छोटी, तर मी ती जपून ठेवते आणि त्याच्यातच परत काढून घेतले की ते वस्त्र त्याच्यातच घालून ठेवते, कारण वस्त्राला असे छोटे छोटे मोती छान स्टोन वगैरे असतात, तर ते परत निघायची भीती असते, म्हणून मी त्यांचे वस्त्र असे छान जपून ठेवते जेणेकरून ते खराब नको व्हायला. आणि जे जुने वस्त्र वगैरे असेल ते एका जागी मी वेगळे काढून ठेवते आणि नंतर ते त्याचं काहीतरी असं कुशन वगैरे बनवून घेते. तर वस्त्र आपण जास्त कधी धुतले नाही पाहिजे भगवंताचे, असं आम्हाला मंदिरात सांगतात की भगवंताचे वस्त्र कधीच धुवायचे नाही. आणि जे काही आहे त्यांच्या वस्त्राला नेहमी अत्तर लावून त्यांना रिफ्रेश म्हणजे असे फ्रेश ठेवायचे, जेणेकरून ते खराब नाही होत.
तर आम्ही जसं जसं मंदिरात सांगितलं जाते, जे आपले वरिष्ठ भक्त आहेत त्यांच्याकडून माहिती मिळते तसं तसं मग आम्ही फॉलो करतो. तर इथे आता भगवंताचं स्नान वगैरे केलं, त्यानंतर भगवंताला छान शृंगार करायचा होता. तर इथे माझ्याकडे जे भगवंताची मूर्ती आहे, म्हणजे छोटंसं विग्रह आहे लड्डू गोपालजीचं, ते 0 नंबरचं आहे. तर हे छोटंसं लड्डू गोपालचं विग्रह ते मला माझ्या लग्नात माझ्या आईवडिलांनी दिलं होतं. तर तेव्हापासूनच मी त्यांची सेवा वगैरे करते. छोट्या विग्रहांची सेवा करणं थोडं डिफिकल्ट काम असतं, कारण ते आपण जे काही वस्तू त्यांना घालतो ते पटकन एकदाचं बसत नाही, त्यांना खूप वेळ लागते बसायला. तर इथे आता छान आवरून घेतलं, भगवंताचा शृंगार वगैरे झाला. त्यानंतर मग मी इथे गुरु आरती करायला घेतली. तर गुरु आरती करता करता तर मार्केटमधून हे आलेच होते. त्यानंतर ही आली यशश्री, हिचं नाव यशश्री आहे. तर ही आमच्या ओनरची मुलगी आहे, जी की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. तर तिला खूप आनंद मिळतो असं व्हिडिओमध्ये यायला, दिसायला. ती मला नेहमी सांगते, काकू तुम्ही व्हिडिओ जेव्हा पण काढाल मला सांगा, मला पण व्हिडिओमध्ये यायचं आहे. तर इथे जेव्हा माझा जपा वगैरे झाला होता तेव्हा मी पुरणाची डाळ शिजायला ठेवली होती आणि आता इथे डाळ वगैरे शिजून रेडी होती. तर मी म्हटलं चला याच्यामध्ये गूळ मिक्स करून हे पुरणचं मिश्रण आपण बनवून रेडी ठेवूया, जेणेकरून पोळ्या करायला सोपे जाईल. तर मग इथे स्वयंपाकाची तयारी वगैरे पण करायची होती सोबतच. तर आज स्वयंपाकात असं खूपशे आयटम तर नाही, पण जे काही जमेल तेवढे बनवले होते मी भगवंतासाठी. तर इथे मधामधात मग ही पण आली होती, ती म्हणे की मला पण काहीतरी काम द्या. मग तिला म्हटलं चल ये, तू भज्यांचं मिश्रण आहे ते मिक्स कर. तर ती करायला लागली. तर चला आम्ही तोपर्यंत भोग बनवतो. तर भोग बनवता यांना पण खूप आनंद येत होता. तर यांनाही काहीतरी नवीन नवीन असं शिकायला मिळत होतं, कारण यांची मम्मी काही यांना घरी काम नाही करू देत. त्यामुळे तर हे जेव्हा पण आमच्या घरी येतात यांना काही ना काही असं नवीन नवीन माहिती पडतं. आणि मध्ये या दोघींचं बघून मग श्रीजय पण यायचा. आणि इथे आता प्रभूजींचं ऑफिस पण होतं, त्यांना ऑफिस आज लॉगिंग करायचं होतं, कारण त्यांना आज सुट्टी नव्हती. तर त्यांची मदत मला आज जास्त कामात झाली नाही, तर दरवेळेस ते मला काही ना काही मदत अशी करत राहतात. तर त्यांच्या अब्सेन्समध्ये हे मुलंच मला मदत करायला लागले. पण मुलांची मदत घेतली म्हणजे कामाचे 2 काम करून बसतात. तर मग त्याच्यामध्ये आनंदही होता, कारण लहान मुलं घरात असली की एक वेगळाच अनुभव होतो आपल्याला. आणि मदत त्यांचे प्रश्नांची उत्तर देण्यामध्ये पण खूप आनंद येतो. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईने प्रश्न विचारला होता की ताई तुम्ही घरातली झाडू पोछाची जी कामं आहे ती कधी करतात. तर आता मी इथे सांगू इच्छिते की घरातली जी काही झाडू पोछाची कामं आहेत ती मी आधी स्वतःच करायची. पण आता काही दिवस झाले, जवळपास 15 दिवस झाले, मी मावशी लावून घेतली आहे. तर एकदा काय झालं होतं, मी श्रीजेला शाळेतून वापस आणत होती. तर आमच्या गेटसमोरच त्या मावशी होत्या. तर त्या एका बाईला विचारत होत्या की कामाची मला गरज आहे, मला काम पाहिजे. त्यांना पैशाची गरज होती, कारण त्या सिंगल वुमन आहे आणि थोड्याफार अशा म्हाताऱ्या देखील आहेत. तर मी म्हटलं चला तेवढीच आपल्याला मदत पण होईल आणि त्यांनाही पैशाची गरज होईल, ते निघून जाईल. तर म्हणून मग मी त्यांना माझ्या घरी असं कामाला लावून घेतलं. तर त्या मावशी खूप चांगल्या आहे अशा. तर माझ्या घरी त्या येऊन जातात 10 वाजता वगैरे. तर त्या आता यावेळेस येऊन गेल्या होत्या. तर मी म्हटलं आज गुढीपाडवा आहे, त्यानिमित्ताने त्यांना जेवायचंही सांगितलं होतं, कारण ते एकट्याच राहतात. तर मी म्हटलं चला त्यांना जेवायला बोलूया. तर मग मी त्यांना 12-1 वाजता असं जेवायला बोलवलं होतं. तर आता इथे छान मी गुढीला साडी वगैरे घालून घेतली. तर ही कॉटनची साडी मी नुकतीच आणली होती 2-3 दिवसा पहिले. तर मी गुढीसाठी तर नव्हती आणली, पण नेमकं मला लक्षात आलं की गुढी पाडवायला आपण घातली पाहिजे. तर मग मी अशी छान साडी घालून घेतली गुढीला. त्यानंतर इथे आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं अशी बांधून घेतली आणि हे हार वगैरे नंतर गुढीला असं बांधून घेतलं. तर तिला म्हटलं की साईडला पकड, तर तिला ते भारी वाटत होतं. घरातल्या मुलांची गडबड ही सणाची खरीच मजा असते. त्यांची उत्सुकता, आनंद आणि हसणं सगळंच खूप खास असतं. तर कधी कधी ते आपल्याला त्रास पण देतात, पण कधी कधी त्यांच्या अशा काही प्रश्नांवरून आपल्याला आनंद देखील मिळतो. तर त्यात आपण समाधानच मानलं पाहिजे आणि खरा आनंद त्यांच्यामध्येच आहे हेही मानलं पाहिजे. तर इथे आता मी गुढीची तयारी करून घेतली आहे छानपैकी. आणि साईडला इथे छान पूजेचं ताट वगैरे आणि लावायचं कलश वगैरे, त्यालाही छान स्वास्तिक वगैरे काढून घेतलं असं कुंकवाने. आणि मग बाहेर रांगोळी काढायला घेतली. तर रांगोळी काढायसाठी पण यांची मुलांची खूप गडबड, मला काढूच नव्हते देत. ते एक काढायला बसले की ते बोलते की मला काढू दे, मला काढू दे. त्यामध्ये मग मी त्यांना साईडला ठेवलं आणि पटकन अशी रांगोळी काढून घेतली. तर मी पांढऱ्या रांगोळीने काढून घेतलं होतं. तर तिला म्हटलं की थोडे कलर भर. त्याच्या मागे मागे हे दोघं पण आले, बघा कशी करतात रांगोळी काढायसाठी. तर मी पटापट अशी रांगोळी कशी तरी काढून घेतली. सणासुदीला रांगोळी ही आपण काढलीच पाहिजे, कारण रांगोळी ही आपल्या संस्कृतीचा एक सुंदर भाग आहे. ती केवळ सजावट नाही तर सकारात्मक ऊर्जा घरात आणते. त्यामुळे अशी छान दारात रांगोळी काढून घ्यायची आणि मग जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे तिथे पण अशी रांगोळी काढून घ्यायची.
तर इथे मला सर्व आवरता आवरता जवळपास 10 वाजून गेले होते, कारण इथे मुलांची अशी गडबड चालू होती. सारखे ते भांडत असतात, चांगले खेळत पण असतात, तर अधूनमधून त्यांनाही बघायचं राहत होतं. तर मी जवळपास स्वयंपाक करून घेतला होता. थोडंफार माझं जे काही राहिलं होतं मग मी ते नैवेद्याचं पहिले करून घेतलं आणि नंतर मग जे काही राहिलं होतं ते पण आवरून घेतलं होतं. इथे छानशी अशी रांगोळी वगैरे काढून आता उंबरठ्याची अशी पूजा वगैरे करून घेतली होती. सणासुदीच्या दिवसात कितीही लवकर उठलं तरी आपल्याला वेळ कमीच पडतो, कारण असं वाटते की हे करावं की ते करावं. आणि आज गुढीपाडवा, म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे गुढी उभारणे. गुढी ही विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे. ती आपल्याला सांगते की चांगल्या गोष्टीचा नेहमीच विजय होतो. म्हणून गुढीला साडी घालणं, फूल आणि कडुलिंब लावणं ही प्रत्येक गोष्ट खूप श्रद्धेने केली जाते. आणि आपण जे काही घरातली पूजा अर्चना करतो त्याची जाणीव आपल्या मुलांनाही असलीच पाहिजे, कारण आपल्या आचरणावरून तेही शिकते की कुठे काय करायचं आहे ते. आणि आपल्या मुलांना संस्कृती देणं हेच आपलं कर्तव्य असतं. तर इथे बाहेर मी गुढी अशी लावून घेतली होती. तर ही आमची बाल्कनी आहे हॉलची. तर इथे गुढी अशी साईडला उजव्या बाजूला लावायची असते, तर त्या साईडला मी गुढी लावून घेतली होती आणि नंतर पूजा करायला घेतली होती. तर सर्वप्रथम इथे गणपतीची वगैरे पूजा करते, त्यानंतर त्यांना ओवाळणं, त्यांचा नैवेद्य वगैरे करणं, त्यांचं थोडंसं मंत्र आरती जे काही आपण आपल्याला करू शकतो आपण तसं करायचं आणि त्यानंतर मग इथे गुढीची पूजा करायची. तर गुढीला छान अशी प्रार्थना करायची की आजपासून आमच्या नवीन वर्षाची सुरुवात आहे, येणारे दिवस हे सुद्धा सकारात्मक आणि भक्तीतच जाऊ दे अशी गुढीला प्रार्थना करायची. आणि गुढी म्हणजे हे विजयाचं ध्वज असते. त्यानंतर मुलांनाही इथे पूजा करायला सांगितली, त्यांनी पण फुल अक्षदा वाहले. त्यानंतर मग मी पहिले भगवंतांना भोग लावला. भोग लावल्यानंतर मग मी गुढीसमोरही भोग लावला होता. तर इथे भोग मंत्र वगैरे म्हणून घेतला. तर हे बघा, असं केलं मी आजचं भोग प्रसादचं नैवेद्य, जे की माझ्या भगवंतासाठी मला कितीही केलं तरी कमीच आहे असं वाटते. त्यानंतर मग इथे गुढीसमोर मी भोग वगैरे लावून घेतला होता गुढीला आणि मग जो राहिलेला स्वयंपाक होता तो करायला घेतला. तर मुलं खाली गेली होती खेळायला, म्हणजे ते यशस्वीच्या घरी गेली होती खेळायला, त्यामुळे मी असं पटापट सर्व आवरून घेतलं होतं. तर इथे माझं स्वयंपाक वगैरे आवरून सर्व काही झालं. ते 11:30 वाजून गेले होते. तर मग मावशी पण आल्या होत्या 12 वाजता. तर मग इथे भोग लागलाच होता, तर मी मग म्हटलं चला आरती वगैरे करून घेऊ. मग आम्ही दुपारची अशी आरती करून घेतली होती. तर आज असं वाटलं की छान सजावं, हे करावं ते करावं, पण वेळच नव्हता मिळाला, कारण घरातलंच एवढं आवरायचं होतं. त्यानंतर पूजा आहे ते आरती वगैरे त्यातच खूप वेळ गेला. तर आज मला एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ पण शूट करायचा होता. त्यानंतर मी पहिले आवरून घेतलं, आम्ही प्रसाद वगैरे घेतला, त्याच्यानंतर मग मी छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता तो करायला घेतला. तर इथे आता माझी आरती वगैरे झाली होती. आरती झाल्यानंतर मावशी पण आल्या होत्या. तर मग आम्ही मग त्यांना जेवायला वगैरे दिलं. तर हरे कृष्णा, असा होता आजचा दिवस, गुढीपाडवा विशेष. तर सकाळपासून सर्व धावपळ होती, कारण करणारी मी एकटीच होती घरात, कारण आज माझे प्रभूजी म्हणजे यांचं ऑफिस पण होतं. त्यामुळे मग सर्व मलाच आवरायला लागलं, पूजा वगैरे, स्वयंपाक वगैरे, घरातलं सर्व. आणि जसं तुम्हाला सांगितलं की झाडू पोछाला आता जस्ट मी मावशी लावली आहे आणि ती जी मावशी आहे त्यांना पण कामाची गरज होती. तर एकदा असं झालं होतं की श्रीजलला शाळेतून आणत होती मी, तर त्यांनी मला विचारलं की तुमच्याकडे काही काम आहे का. तर कारण त्या एकट्याच आहे, सिंगल वुमनच आहे, त्यांना म्हणजे त्यांचे पती नाही आहे, तर त्या एकट्याच राहतात आणि त्यांना पैशाची गरज होती. तर मी म्हटलं चला आपल्याला तेवढीच मदत होईल, कारण जस्ट मी आता हे यूट्यूब चॅनल चालू केलं आहे. तर सध्या माझी खूप धावपळ असते, कारण घरातलं आवरून कधी मंदिरातली सेवा पण असते आणि परत आमचे क्लासेस पण असतात. तर ते सर्व करत करत थोडा वेळ म्हणजे मॅनेज करायला अवघड होत होता, म्हणून म्हटलं चला तेवढीच हेल्प आपल्याला. तर असा होता माझा आज गुढीपाडवाचा जो दिवस होता. तर सकाळपासून जी काही धावपळ आहे ती तुम्ही बघितलीच आता. तर आता मी हा जो मेकअप वगैरे केला आहे, तर खूप असा हेवी मेकअप तर नाही आहे, नॉर्मलच आहे, कारण शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता मला, थोडा मोटिवेशनल व्हिडिओ, जे की तुम्ही माझ्या चॅनलवर बघतच असाल. तर मी अधूनमधून असे मोटिवेशनल व्हिडिओ टाकत असते, त्यासाठीच मी थोडाफार असा मेकअप केला आहे. म्हणून म्हटलं चला पहिले व्हिडिओ वगैरे बनवून नंतर फ्रीली तुमच्यासोबत बोलूया. आजच्या ब्लॉगची एंडिंग मी इथेच करते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मला जसं आता डेली व्लॉगिंग करायची होती, म्हणजे मला डेली असं रुटीन दाखवायचं होतं, डेली व्लॉग टाकायचे होते, पण सध्या तेवढं मॅनेज नाही होतं आहे, बट जितकं पॉसिबल होतं आहे मी करत आहे. आणि खूप छान छान असे व्हिडिओ तुमच्यासाठी आणखी घेऊन येणार आहे, इन्फॉर्मेटिव्ह, ट्रॅव्हलिंग आणि बरंच काही. तर जर कोणाला काही आणखी असं वाटत असेल की आम्हाला इन्फॉर्मेशन द्या, म्हणजे इस्कॉनबद्दल वगैरे किंवा आणखी काही असं, तर तुम्ही मला तसं कमेंट करा, मी नक्कीच तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन येईन. आणि चालेल, तर आजच्या व्लॉगला इथेच एंड करूया आपण आणि भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत
हरे कृष्णा. आणि जे कोणी चॅन्टिंग करत नसेल तर प्लीज चॅन्टिंग करा. ॲटलिस्ट 1 माळा, 2 माळा, 3 माळा जसं तुम्हाला पॉसिबल होईल. पण दिवसातनं थोडा तरी वेळ काढा आणि प्लीज चॅन्टिंग करा. चालेल. चला, हरे कृष्णा, राधे राधे. कीप स्माइलिंग.